सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते। आणि आज एक सोपा विषय, एक सोपा तोडगा, जो आपल्या जर कुठलं जरी एखादं काम आहे जर अडखळतच आहे, ते कामच होत नाही आहे, मग ते काम विवाह विषयक असो की एखाद्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी स्थळ येतात आहे मुलाला किंवा मुलीला, बोलणी होतं, सगळं होतं, पण तिथे काहीतरी अडथळा येतो। नोकरीमध्ये पण सगळं काही व्यवस्थित, सगळ्या पायऱ्या आपण जातो पूर्ण, पण ऐन ज्यावेळेस आपल्या तोंडी घास येतो त्यावेळेस ते काम होत नाही। मुलांच्या परीक्षेचं पण खूप परीक्षा देऊन झालं, स्पर्धा परीक्षा देऊन झाल्या, तरी त्याचं काही निष्पन्न निघत नाही आहे। कोर्ट कचेरीचे काम मार्गी लागत नाहीये। थोडक्यात असं एखादं काम जे तुमचं वारंवार तुमच्या त्या कामामध्ये सारखा अडथळा येत आहे, तुम्ही कितीही प्रयत्न करा, काहीही करा, कुठेतरी ते काम अडकतं आहे। त्यासाठी आज एक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रातील उपाय म्हणजे तोडगा मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे। आणि हा उपाय आपल्याला करायचा आहे मंगळवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन। तर काय आपल्याला तोडगा करायचा आहे, काय छोटीशी अगदी 1 ते 2 मिनिटात होणारी सेवा आहे। ती सेवा तुम्ही फक्त मनोभावे करा आणि एकदाच करायची आहे। ती तुम्ही करा किंवा म्हणजे ज्यांच्या हातून ती म्हणजे ते कार्य पूर्ण होत असेल त्याच्या हातून करवा किंवा तुम्ही करा। आपल्या मुलांसाठी आई-वडिलांनी केलेला चालतो किंवा स्वतः मुलांनी केलेला चालतो। जर का तुमचे काही प्रश्न मार्गी लागत नसेल, काही अडचणी येत असेल, तर तुम्ही स्वतः केलं तरी चालेल। फक्त एकच दिवस करायचा आहे आणि एकच मंगळवार करायचा आहे। तर काय आहे आपण हा उपाय बघून घेऊयात। पण त्याआधी मला सगळ्यांना नम्र विनंती करायची आहे की जर तुम्हाला असे विषय आवडत असतील, अध्यात्माविषयीचे, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उपासना तोडगे, त्याचप्रमाणे सणवार, व्रत, वैकल्य याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर हे चॅनल नक्कीच तुमच्यासाठी आहे। चॅनलला बिंदास सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, मला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मला सहज पोहोचवता येतील। तर आपण छोटासा एक उपाय बघतो आहे जो आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ, पिंपळाच्या वृक्षाजवळ करायचा आहे। तो काय आहे ते बघून घेऊयात। आपल्याला मंगळवारी काय करायचं आहे, जर तुमचं कुठलंही कामामध्ये, ते काम कोणतंही मग असो, परीक्षा असो, लग्न विषयक असो, कोर्ट कचेऱ्यांचं असो किंवा काही नातेसंबंधातलं असो, कुठलंही काम असो ज्याच्यामध्ये तुमच्या अडचणी येत आहे, त्या कामासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आणि एकच दिवस मंगळवारी आपल्याला एका गडव्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। त्या गडव्यामध्ये अर्ध पाणी घ्यायचं आहे आणि अर्ध दूध घ्यायचं आहे। आता दूध कच्चं घ्यायचं की गरम केलेलं हे प्रश्न विचारू नका, दूध कच्चं घेतलेलं जास्त चांगलं। दूध घ्यायचं, शक्यतो गाईचं भेटलं तर अति छान, पण नसेलच, आजकाल सगळीकडे गाईचं दूध उपलब्ध होत नाही, म्हशीचं भेटलं तरी चालेल। आपल्याला त्या गडव्यामध्ये, त्या तांब्यामध्ये अर्ध पाणी आणि अर्ध दूध, असं म्हणजे अर्ध दूध आणि अर्ध पाणी मिश्रित त्या गडव्यामध्ये आपल्याला मिश्रण तयार करायचंय, दूध आणि पाण्याचं। आणि त्यामध्ये एक छोटा चमचा भरून तीळ टाकायचे आहे, पांढरे। दूध, पाणी आणि चमचाभर पांढरे तीळ, हे गडव्यामधलं पाणी घेऊन आपल्याला सरळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ मंगळवारच्या दिवशी। आणि या मंगळवारच्या दिवशी निश्चित एकच वेळ आहे, ती वेळ कोणती मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, ती सेवा कोणत्या वेळेत करायची। तर हे दूध, पाणी आणि तिळाचं मिश्रित असलेलं हे जे गडव्यातलं पाणी आहे, हे तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जाऊन न्यायचं आहे। आणि पिंपळ वृक्षाला सर्वप्रथम आधी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की माझ्या ह्या कार्यामध्ये खूप अडचणी येत आहे, खूप विलंब येत आहे, खूप अडथळे निर्माण होत आहे, त्यासाठी मी तुम्हाला शरण आलेली आहे आणि तुम्ही माझं हे काम मार्गी लावा, असं म्हणून हे जे दूध आणि पाणी आहे आपल्याला पिंपळाच्या वृक्षाच्या पायथ्याशी अगदी त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आपल्याला ते अर्पित करायचं आहे। आणि ते पाणी अर्पण करताना आपल्याला ओम पिंपळेश्वराय नमः किंवा नुसतं पिंपळेश्वराय नमः असं म्हटलं तरी चालेल, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय, कारण आपल्याला माहिती आहे की पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो, नारायणाचा वास असतो। मग त्यामुळे तुम्ही एकदा ओम पिंपळेश्वराय नमः म्हणा किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा वासुदेवाचा म्हणजे श्री भगवान विष्णूंचा कुठलाही मंत्र म्हणत आपल्याला ते पाणी, ते दूध मिश्रित पाणी, तीळ मिश्रित पाणी आपल्याला पिंपळाच्या खोडाची, पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। संपूर्ण अगदी शांततेने त्यांना आपले मनातली इच्छा सांगत आणि त्यांना मनोभावे वंदन करायचंय। 1 मिनिट ते शांत बसायचं आहे आणि पाणी अर्पण केल्यानंतर आपल्याला 5 प्रदक्षिणा त्या पिंपळाच्या झाडाला मारायच्या आहेत।
आणि आपली मनोकामना तर आपण आधी सांगितलीच आहे. त्यांना मनोभावे अगदी मनोमन विनंती करायची की तुम्ही माझा हा प्रश्न मार्गी लावा, यातले जे अडथळे आहेत ते दूर करा आणि माझं हे काम पूर्णच होऊ द्या, असं मनोमन प्रार्थना करून आपल्याला सरळ आपल्या घरी परत यायचं आहे. परत येताना मागे वळून पाहायचं नाही. तर आपल्याला ही सेवा करायची आहे मंगळवारी, आणि मंगळवारी 4:30 ते 6:30 संध्याकाळी, मंगळवारी संध्याकाळी 4:30 ते 6:30 या दरम्यान आपल्याला ही सेवा करायची आहे. आणि ही सेवा फक्त आपल्याला एक आणि एकच मंगळवार करायची आहे. बघा, निश्चित तुमचं अडलेलं काम पूर्ण होईल. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या अडचणी दूर करतील. तर मला वाटतं तुम्हाला सेवा समजली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन येणारे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.